विद्यार्थी मित्रांनो, कालमापनातीलच एक भाग सव्वा, साडे, पावणे या शब्दाचा उपयोग हा घटक आज अभ्यासूया. त्याआधी आपण थोडीशी माहिती घेऊया. 1 तास बरोबर 60 मिनिटे, अर्धा तास बरोबर 30 मिनिटे, पाव तास बरोबर 15 मिनिटे, पाऊण तास बरोबर 45 मिनिटे. हे आपल्याला माहीतच आहे. ह्याच घटकाचा उपयोग करून आपण घड्याळामध्ये काही घटकाचं वाचन कसं करायचं ते बघूया. घड्याळात 12 नंतर पुन्हा 1 पासून वेळ मोजायला सुरुवात होते. तासकाटा 1 व 2 च्या दरम्यान आहे व मिनिट काटा 3 वर आहे, म्हणजेच 1 वाजून 15 मिनिटे झाली असं आपण म्हणतो. 1 तास व पाव तास झाला म्हणजेच 1:15 वाजला, यालाच सव्वा वाजला असे म्हणतात. त्यानंतर तासकाटा 2 व 3 च्या दरम्यान आहे, मिनिट काटा 3 वर आहे, म्हणजेच 2 वाजून 15 मिनिटे झाली, म्हणजेच 2 तास व पाव तास झाला, यालाच 2:15 वाजले असे म्हणतात. आता याचप्रमाणे 3:15, 4:15, 5:15 ते 12:15 पर्यंत असं वाचन केलं जाते. पुढे साडे या शब्दाचा उपयोग कसा होतो ते पाहूया. घड्याळात बघा 2 वाजून 30 मिनिटे झाली, 2 तास व अर्धा तास झाला, यालाच 2:30 वाजले असे म्हणतात. 1 वाजून 30 मिनिटे झाली म्हणजेच 1:30 वाजला असे म्हणतात. त्याला 1:30 असा हा शब्द वापरत नाही, त्याला 1:30 वाजला असं म्हणतात. पुढे पहा, घड्याळात 3 वाजून 30 मिनिटे झाली, 3 पूर्ण व अर्धा तास झाला, यालाच 3:30 वाजले असे म्हणतात. याचप्रमाणे 4:30, 5:30, 6:30 ते 12:30 पर्यंत वाचन केलं जाते. आता पावणे या शब्दाचा उपयोग कसं करतात ते पाहूया. घड्याळात पहा 1 वाजून 45 मिनिटे झाली आहेत, 2 पेक्षा पाव तास कमी म्हणजेच 1:15 वाजले. त्यानंतर 12 वाजून 45 मिनिटे झाली आहेत, 1:15 यालाच पाऊण वाजला किंवा 1:15 वाजला असे म्हणतात. याचप्रमाणे 3:15, 4:15, 5:15, 6:15, 7:15, 8:15, 9:15, 10:15, 11:15, 12:15 असे वाचन केले जाते. आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. पहा, रिकाम्या चौकटी व गाडलेल्या जागा भरा. पहिला आहे 3:15 वाजले बरोबर 3 वाजून 15 मिनिटे. पुढे पहा दुसरं 4 वाजून 15 मिनिटे म्हणजेच 4:15 वाजले. त्यानंतर तिसरं 5:15 वाजले बरोबर 5 वाजून 15 मिनिटे. चौथं 6 वाजून 45 मिनिटे म्हणजेच 6:45 वाजले. पावणे हा शब्द लिहायचा. पाचवं 9:15 वाजले म्हणजेच 9 वाजून 45 मिनिटे. आणि शेवटचं 9 वाजून 30 मिनिटे म्हणजेच 9:30 वाजले. लिहून झालं असेल तर एकदा पाहून घ्या तुमचं बरोबर आहे का.